हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही चाललो होतो. थांबा हा व्हिडिओ कंटिन्यू बघा, समजेलच तुम्हाला. तर आम्ही बसलो होतो ॲटोमध्ये. आमच्यासोबत सगळेच होते, पूजा, काकू, आई, बाबा. तर हा ॲटो बघून मला खूप छान वाटत होतं. हा पहिल्यांदाच बसलो होतो आणि एक्सपिरियन्स केला होता मी. तुम्ही बसले आहे का अशा ॲटोमध्ये? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मस्त वाटला मला तो ॲटो. मग असं करत करत आम्ही पोचलो बस स्टँडवर. आणि बस स्टँडवर बघितलं तर बापरे, सर्वच खूप गर्दी होती. असं वाटे सर्व अमरावती इथे उतरली का असं वाटत होतं. तर मग असे दाबू भरले जात होते. इथं मी म्हटलं आपलं काही खरं नाही, चांगलं दाबू ढुसू भरून राहिले लोकांच्या अंगावर. तर मग फायनली घरी गेली. आणि घरी गेल्याबरोबर पहिलं मी पाणी आणून थांबा हे पूजा आहे माझ्या आत्याच्या घरची. तिथे होता एक मारुती बाबाचा कार्यक्रम. तर भजन वगैरे ठेवलं होतं, ताट वगैरे ठेवलं होतं. तुम्ही पूजा बघू शकता. नवीन घराचं पण उद्यापन होते म्हणून खूप छान वातावरण झाले होतं. इथं मस्त बाया मंडळी भजन म्हणत होत्या. तुम्ही पण पाहून घ्या एक झलक. तर बघितलं ना फ्रेंड्स, किती चांगलं वाटत होतं. गाणं तर असे चालू होते पिक्चर टाईप. तर इथं बाया बसल्या होत्या गोष्टी करत. आणि मला बाई गमतच नव्हतं, मला काही करमेच नाही. काय करू म्हटलं, तर मी आपली मोबाईलमध्येच व्हिडिओ काढत होती. तुम्ही बघू शकता टाईमपास माया. कुठेही गेल्यावर आपला टाईमपास नाही होईन असं कधी होऊच नाही शकत. तर बा अशा काड्या करणं चालू होतं माझं. मग तेवढ्यातच एक तिथं बाळ आला आणि त्या बाळासोबतच मी खेळत होती. खेळता मग मला दिसली स्वरा बी म्हणे, तू बी आली का म्हणे. मी म्हटलं हो बाई, मी बी आली. मग काही नाही, मग आमचा डान्स करणं चालू झालं. आणि डान्स केल्यावर आम्ही गेलो जेवणाची प्रिपरेशन करायला गेलो. मग मोना तर इथं मस्त ताटं वाढून देत होती. मग ताटं गिट्टं वाढले, जेवण घेऊन गेलो आणि झोपून गेलो बाई. मग मी काही शूटच नाही केलं. मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट उठलो तर सकाळी सुटली मी. तर तुम्ही पाहून घ्या, आत्याचं हे घर असा व्ह्यू होता काही बाहेरचा. रात्री बरोबर काढणं नव्हतं झालं. तर मला तर आत्याचं घर गिर सोफा किंवा भल्ला मस्त वाटला होता यार. लय मस्त वाटे, असं वाटे आपले बी घरी या. तर ते जाऊ द्या. मग मी हे बघा, माया अवतार बघून घ्या. माया अवतार थोडासा अवॉइड करा, कारण मी सकाळी उठली होती आणि तुम्हाला माहिती आहे आपला अवतार कसा असते. तर इकडे चालू होते आमच्यासाठी बाई पोहे. चल नाश्ता करत होती आत्या बाई आमची. मग मस्त पोहे केले. मग निघालो मोना त्याच्या घरात. मग आई पा कशी मस्त झुलत होती घरी येऊन. त्याच्या मोना त्याच्या मी मस्त ऊन खात होती. मग गेलो बी आम्ही आमच्या घरी. पोचलो शेवटी अमरावतीला. मग आम्ही सामान काढत होतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही लाईक नाही करा ना, शेअर बी नाही करत, सबस्क्राईब करा ना प्लीज. थँक्यू. मग